हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन। मी तुम्हाला हॉटेल स्टाईल सांबार दाखवणार आहे। त्यासाठी आपण इथे तुरीची डाळ घेतली आहे, ज्याच्यामध्ये थोडीशी मी मसूर डाळ घातलेली आहे। ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद घातलेली आहे आणि कुकरमध्ये 4 ते 5 शिट्या मी काढून घेतलेल्या आहेत। थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत, इकडे तुम्ही बघू शकता। वांग, नंतर शेंगा, भोपळा आणि थोडासा फ्लॉवर, कांदा टोमॅटो घेतलेला आहे। पॅनमध्ये तेल घालूया, त्याच्यावरती कांदा परतायचा आहे, त्यानंतर मोहरी घालायची आहे। छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। तर ही बघा, ही डाळ आपली शिजलेली आहे, व्यवस्थित थोडी स्मॅश करून घेतलेली आहे। तर टोमॅटो घातला आहे, मग आपल्याला या भाज्या घालायच्या आहेत। भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी। त्याच्यावरती आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हा सांबार मसालाही मी घातलेला आहे रेडीमेड। तो आपल्याला परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये आणि त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालणार आहोत। हे चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघा, तर हे मी गरम पाणी इथे घातलेलं आहे, म्हणजे भाज्या पटकन शिजतील। मध्ये थोडं मिक्स करायचं आहे। आता ही डाळ जी आहे ती आपल्याला स्मॅश करून घेतलेली डाळ ह्याच्यामध्ये घालायची आहे। तर बऱ्यापैकी मी याच्या डाळ घातलेली आहे आणि उकळी आणायची आहे। थोडा मसाला कमी वाटला म्हणून मी पुन्हा थोडासा मसाला घातला, थोडं मीठ घातलं आणि थोडं तुम्हाला टेस्ट करायचं आहे की कमी जास्त मीठ असेल तर तुम्ही घालू शकता त्यामध्ये। आणि आता याच्यामध्ये चिंच घालणार आहे मी थोडंसं, आणि 1 टीस्पून गूळ घालणार आहे। तर पावडर जॅगरी मिळते ती मी घातलेली आहे यामध्ये। आणि या माझ्या इडल्या केलेल्या आहेत मी। हे बघा, छान आपला सांबार जो आहे हा शिजत आहे, उकळी आली आहे आणि मी गॅस बंद केला आहे। आपला सांबार रेडी झालेला आहे। वरती मी कोथिंबीरीने गार्निश केलेला आहे। तर आपण हे आता सांबार जे आहे आता आपण हे सर्व करूया। तर मी इथे इडल्या केल्या होत्या, इडली रव्यापासून मी इडली केली होती, तर मी सांबारबरोबर सर्व केलेली आहे। तर माझी इडलीची रेसिपी आहे चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता, तुम्हाला मिळेल तिथे रेसिपी। हे बघा, तिथे मी स्टीम करायला ठेवली होती, 15 मिनटं स्टीम करायचे आहेत। आपल्या या इडल्या तयार आहेत आणि मग मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत। तर ही चटणी पण केली होती, चटणी पण तुम्हाला माझ्या सानवीज किचन इंडियन अँड फ्युजन चॅनलवर मिळेल, तर नक्की चेक करा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सानवीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा। तर हा हॉटेल स्टाईल सांबार खूप टेस्टी लागतो, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत तुमच्या नेहमीच्या सानवीज किचनमध्ये। तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर।